नमस्कार मंडळी, नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज काय नवीन, तर आज आपण बघणार आहोत आपल्या शेतातल्या ताज्या ताज्या पावट्याची मसाले भाताची रेसिपी. हा पावटा भात खूप छान होतो, चवीला देखील खूप सुंदर लागतो. चला तर मग रेसिपी बघूयात. रेसिपीसाठी मी इकडे काय काय घेतलं हे आपण पाहणार आहोत. इकडे मी घेतलेला आहे भरपूर असा कांदा, त्यानंतर टोमॅटो मी इकडे उभं चिरून घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर घ्यायची भरपूर अशी, शेंगदाणे घ्यायचेत आणि इकडे मी लसूण, थोडंसं खोबरं, आलं आणि कोथिंबीरीचा ठेचा करून घेतलेला आहे. त्यानंतर हा आहे आपला बटाटा आणि सोलून घेतलेला पावटा. त्यासाठी इकडे मी इंद्रायणी तुकडा हा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही आंबेमोहर देखील घेऊ शकतात. चला तर मग कुकरमध्ये आपण तेल छान गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये मी ॲड केलेली आहे मोहरी. मोहरी छान तडतडून द्यायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत जिरं. जिरं ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपण काही तमालपत्राचे तुकडे ॲड करणार आहोत. ते ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपण 1-2 मिरी आणि थोडंसं चक्रीफूल देखील ॲड केलेलं आहे. त्यानंतर ॲड करूयात कांदा. कांदा छान गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत शेंगदाणे. शेंगदाणे देखील आपल्याला छान एकत्र परतून घेतल्यानंतर तयार करून घेतलेला ठेचा ह्याच्यामध्ये ॲड करूयात. छान मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून घेतल्यानंतर चांगलं परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत टोमॅटो आणि कोथिंबीर. हे देखील छान आपल्याला मस्त परतवून घ्यायचं आहे. सगळे पदार्थ एकत्र परतून झाल्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत बटाटा आणि सोलून घेतलेला पावटा. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत धना पावडर. त्यानंतर हळद ॲड केल्यानंतर आपण इकडे ॲड करणार आहोत घरचं लाल तिखट आणि घरचा मसाला. त्यानंतर ह्याच्यामध्ये ॲड करूयात थोडासा चिकन मसाला म्हणजेच मटण मसाला. त्यानंतर हे छान परतून घेऊयात. धुवून स्वच्छ करून घेतलेला तांदूळ ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर तांदळाच्या दुपटीने पाणी टाकायचं आहे. इकडे मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे. एक छोटीशी उकळी येऊन द्यायची. ह्यामध्ये चवीनुसार मीठ, कोथिंबीर ॲड करून घेऊयात. चांगली उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत मॅगी मसाला. मॅगी मसाला नक्की ॲड करायचा, त्याने चव खूप एन्हान्स होते, खूप छान लागते. छान असं आपण सगळं मिक्स करून घेऊन कुकरला मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या काढून घेऊयात. खूप छान क्विक रेसिपी आहे. इकडे आपला मसाले भात बनून रेडी आहे. मसाले भात म्हणा किंवा पावटा भात म्हणा, बनून रेडी आहे. खूप छान चविष्ट बनतो. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.